ॲनिव्हर्सरी होती आणि एकीकडे सगळी गडबड, केक बनवायचा, स्टार्टर बनवायचं, डेकोरेशन करायचं आणि इतक्या सगळ्या कामामध्ये डिनरमध्ये काहीतरी जास्त तामझामवाला रेसिपी तर मला नको होतं. तर मी म्हटलं असं झटपट बनवणारं काहीतरी बनवूया. तर हा असा झटपट बनणारा आणि मस्त एकदम टेस्टी तवा पुलाव बनवला. पॅनमध्ये जिरे, बारीक कापलेला लसूण, मिरची आणि कढीपत्ता टाकून छान तडका लावूया. आता त्यामध्ये बारीक कापलेला शिमला मिरची आणि कांदा टाकून छान परतवून घेऊया. कांदा थोडा परतून झाला की त्यामध्ये ॲड करूया लाल मिरची, हळद, गरम मसाला आणि थोडं चवीनुसार मीठ. मसाला थोडा परतून झाला की ॲड करूया बारीक कापलेला टोमॅटो आणि थोडे मटार. आता हे सगळं मंद आचेवर थोडं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून झालं की यामध्ये ॲड करूया पावभाजी मसाला. हा मसाला इथे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आपला पुलाव जो आहे त्याला खरी छान मस्त तवा पुलाववाली टेस्ट येणार आहे. आता ॲड करूया राईस. ते बासमती तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. तवा पुलाव बनवताना राईस हा आपल्याला एकदम थंड वापरायचा आहे आणि नंतर मसाल्यामध्ये मिक्स करून आता त्याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि नंतर त्यावर छान हिरवा कोथिंबीर घालून घेऊया आणि इथे तयार आहे आपला मस्त तवा पुलाव. कमी वेळात आणि टेस्टी जर काही खायचं असेल तर हा तवा पुलाव एकदम बेस्ट ऑप्शन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजून मी तुमच्यासोबत बऱ्याच रेसिपी शेअर करणार आहे, तर फॉलो करा.